हॅलो स्टुडंट, तर पहिलं आपण काय पाहणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामध्ये थोडंसं आपण ओरल घेऊ. ओरली आपण काय काय त्याच्यामध्ये त्या टॉपिकमध्ये आहे ते बघू. क्वेश्चन बघण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये पहिलं आपलं सेंटेन्सेस आहे. सेंटेन्समध्ये काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स और असर्टिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स और असर्टिव्ह सेंटेन्स आहे. नंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स अँड ओपन स्टेटमेंट अँड ओपन सेंटेन्स. हे 5 टाईपचे सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये स्टेटमेंट कोणतं असतं? फक्त डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स फक्त काय असतं? स्टेटमेंट असतं. बाकीचे हे सगळे काय आहेत? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स अँड ओपन सेंटेन्स हे आर नॉट स्टेटमेंट. आर नॉट स्टेटमेंट हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपलं स्टेटमेंट झालं आहे. स्टेटमेंट आपण काय करतो? स्मॉल लेटरनं आपण काय करतो? डिनोट करतो. PQR एक्सेट्रा. परत खाली सांगितलं बघा, द वर्किंग ऑफ नेचर ऑफ स्टेटमेंट इन लॉजिक सेम ॲज द नेचर ऑफ स्विच इन सर्किट. ठीक आहे. हे काय स्टेटमेंट आणि स्विच सर्किटचं नेचर जो काय सेम आहे. आता बघा, समजा स्टेटमेंट आपण म्हटलं, स्टेटमेंट काय असतं? ट्रू किंवा फॉल्स असतं. ट्रू फॉल्स एकदम नसतं. एक तर ट्रू, आयदर ट्रू ऑर फॉल्स. आता स्टेटमेंट ट्रू म्हणजे T, फॉल्स म्हणजे F. आता स्विच त्याच्यामध्ये काय असतं? ऑन ऑफ असतं. जसं इथं ट्रू फॉल्स असतं, इथं ऑन ऑफ असतं. कसं झालं? स्टेटमेंटमध्ये ट्रू फॉल्स, स्विचमध्ये ऑन ऑफ. ह्याच्यामध्ये ट्रू फॉल्स, इथं ऑन ऑफ. ऑन म्हणलं की 1, ऑफ म्हणलं की 0. ऑन म्हणलं की 1, ऑफ म्हणलं की 0. तसं इथं ट्रू म्हणलं की T, फॉल्स म्हणलं की F. तसं हे वर्किंग कसं आहे? वर्किंग नेचर ऑफ द स्टेटमेंट अँड स्विच सर्किट आर सेम. ठीक आहे. नेन टाईप्स ऑफ स्टेटमेंट्स. याच्यामध्ये कुठले टाईप्स आहेत? आपला सिम्पल स्टेटमेंट आहे, सिम्पल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट, नंतर त्याच्यातले सब स्टेटमेंट्स आणि ओपन स्टेटमेंट. ओपन स्टेटमेंट हे सगळे फक्त आपण रिव्हिजन घेतो आहे. ठीक आहे. आता नंतर आपले काय इम्पॉर्टंट बघा, त्याच्यामध्ये काय आहे ते हे इम्पॉर्टंट मेन दाखवले तुम्हाला. इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू स्टेटमेंट. ए ट्रू स्टेटमेंट इज नोन ॲज व्हॅलिड स्टेटमेंट. ए फॉल्स स्टेटमेंट इज नोन ॲज इनव्हॅलिड स्टेटमेंट. ट्रू म्हणलं की व्हॅलिड स्टेटमेंट असतं, फॉल्स स्टेटमेंट म्हणलं की ते इनव्हॅलिड स्टेटमेंट असतं. नंतर इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंट्रागेटिव्ह अँड ओपन स्टेटमेंट आर नॉट स्टेटमेंट. आर नॉट स्टेटमेंट. ठीक आहे. आणि मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर कन्सिडर्ड टू बी स्टेटमेंट्स. हे सगळे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज का असतात? स्टेटमेंट असतात. त्याचं कारण काय? बिकॉज दे कॅन आयदर बी ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. कारण ते आयडेंटिटिकल आपलं फिक्स असतं, फॉर्म्युला काही बदल नसतो. बरोबर आहे ना? कुठे असलं तर फॉर्म्युला सेम तोच असतो. त्यामुळं ते काय स्टेटमेंट आहे. ते कसं असतं? ते स्टेटमेंट आहे. ठीक आहे. नंतर ट्रूथ टेबल बघा. ट्रूथ टेबलमध्ये काय सांगेल तुम्हाला? त्याच्यामध्ये स्टेटमेंट किती असतात त्यानुसार रोजची संख्या ठरलेली असते. स्टेटमेंट किती आहे त्यानुसार रोजची संख्या ठरली असते. आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं दिलं तुम्हाला काय? फॉर ए सिंगल स्टेटमेंट P. समजा सिंगल स्टेटमेंट P असेल तर नंबर ऑफ रोज काय येणार? 2:1 = 2. याचा अर्थ 2:n हे काय? त्याचा फॉर्म्युला म्हणून आपण 2:n रोजची संख्या काढण्यासाठी स्टेटमेंट किती आहेत, तुमची स्टेटमेंटची संख्या किती आहे त्यानुसार तुमच्या रोज किती येतात हे काय 2:n फॉर्म्युला काढायचं. याचा अर्थ सिंगल स्टेटमेंट असेल फक्त P तर नंबर ऑफ रोज किती येणार? मग 2:n. याचा अर्थ 2:1 = 2 हे P. तर काय येणार? T आणि F. दोनच पॉसिबिलिटी असतात सिंगल स्टेटमेंटला, T आणि F. परत फॉर टू स्टेटमेंट म्हणजे P आणि Q स्टेटमेंट असतील तर काय नंबर ऑफ रोज किती येणार? 2:2 = 4. त्याच्यामध्ये P आणि Q हे दोन स्टेटमेंट. PQ म्हटल्यानंतर काय येणार आहे? इथं 4 आहेत ना, 4 रोज आहेत. त्यामुळे त्यातल्या 2 रो T, 2 F असं पहिलं स्टार्टला. त्यामुळं T F F काय आलं?
टी टी एफ एफ. नंतर हा सिंगल राहिला क्यू, त्याच्यामध्ये काय राहिला टी एफ अल्टरनेट घ्यायचं टी एफ म्हणजे हा झाला टेबल त्याचा. 2 स्टेटमेंट असल्यानंतर पी आणि क्यू आपण असं लिहितो. ठीक आहे. नंतर आता फॉर 3 स्टेटमेंट पी क्यू आर असं असेल तर काय द नंबर ऑफ रोज किती येणार 2⁻³ इज इक्वल टू 8 म्हणले की 4T आणि 4F पहिला कॉलम येणार. त्यामुळे बघा पहिला कॉलम काय आला हे पी क्यू आर दिले 3 स्टेटमेंट, त्याच्यातले पहिले 4 काय आले टी टी आणि दुसरे 4 काय आले एफ. नंतर हे झाला एक गेला. नंतर इथं सेकंड काय आला हे 2 राहिले, परत 2 राहिले की काय करतो आपण टी एफ करतो. काय करतो आपण टी एफ सॉरी टी एफ थोडं चुकलं आहे टी एफ पाहिजे टी एफ असं. नंतर हे अल्टरनेट काय करायचं टी एफ करायचं. अल्टरनेट काय करायचं टी एफ करत जायचं. ठीक आहे. हा झालं स्टेटमेंट संख्या किती असल्यानंतर त्याच्या टेबलच्या रोज किती येतात हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला 2:n चा आला. नंतर लॉजिकल कनेक्टिव्ज किती आहेत 5 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत तुमचे. त्याच्यामध्ये अँड हा त्याचा सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल ऑर. नंतर निगेशन नाही दिलं. नंतर इथं इम्प्लाइज दॅट म्हणतो आपण त्याला कंडिशनल इम्प्लाइज दॅट त्याला इफ देन म्हणतो आपण. याचा अर्थ इफ देनला हे डबल एरो पण असं चालतो आणि हा सिंगल एरो असं. नंतर इफ अँड ओनली इफ इम्प्लाइज अँड इज इम्प्लाइड बाय. आपण काय म्हणतो नेहमी इफ अँड ओनली इफ म्हणतो त्याला. याचा डबल एरो आणि हा डबल एरो असा सिंगल चालतो. ठीक आहे. हे झालं लॉजिकल कनेक्टिव्ज. तर लॉजिकल कनेक्टिव्ह झाल्यानंतर पुढं काय आता हे पुढं बघा एलिमेंटरी ऑपरेशन्स इन लॉजिक. त्याच्यामध्ये निगेशन किंवा इनवर्स ऑफ स्टेटमेंट म्हणतो निगेशन. त्याच्यामध्ये काय निगेशन. आता निगेशनमध्ये काय हे पी आहे स्टेटमेंट एक आहे, मग निगेशन एक स्टेटमेंट म्हटल्यानंतर काय येतं टी एफ. मग निगेशन काय आलं पीचं टीचं एफचं टी होतं. जे ट्रूचं फॉल्सचं ट्रू याचा म्हणायचं निगेशन. नंतर कंजंक्शनला काय कंडिशन आहे हे 2 स्टेटमेंट असतात कंजंक्शनला. तिथं काय पी क्यू आणि पी अँड क्यू हे कंजंक्शन. पी अँड क्यू हे काय कंजंक्शन. त्याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं फक्त टी कंजंक्शनला काय टी 2 स्टेटमेंट ट्रू पाहिजे. ट्रू असतील तर त्याचं कंजंक्शन काय येतं ट्रू म्हणजे टी. थोडक्यात काय टी अँड टी इज इक्वल टू टी. टी म्हणायचं टी अदरवाईज फॉल्स. बाकी सगळे काय फॉल्स येतात. ठीक आहे. बाकी सगळे फॉल्स येतात. म्हणजे द स्टेटमेंट पी अँड क्यू इज ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू असेल तर, अदरवाईज फॉल्स. नंतर डिसजंक्शन त्याला काय डिसजंक्शन त्याला त्याची कंडिशन काय हे ऑर आहे. त्याला काय म्हणतो आपण ऑर म्हणतो. सिम्बॉल काय त्याचा ऑर आहे. ऑर म्हणले काय करायचं एफ. ऑर म्हणले काय एफ अदरवाईज काय टी असं टेक्निकनं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतर पुढचं आहे इम्प्लिकेशन. पुढचं काय आहे इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल आपण त्याला म्हणतो. कंडिशनलमध्ये काय हे पी क्यू आणि पी इम्प्लाइज क्यू किंवा देन म्हटलं ते चालतं पी देन क्यू. आता ह्याच्यामध्ये काय टी एफ कंडिशन आहे टी एफ अदरवाईज टी. एवढंच कंडिशन लक्षात आहे. एवढं एक लक्षात ठेवलं की बाकी सगळे अदर काय असतील ते टी एफ अदरवाईज टी. ठीक आहे. नंतर बाकीचं पुढं कंडिशनल त्याच्यामध्ये कॉन्व्हर्स दिलेत. त्याच्यामध्ये हे कंडिशनलचं कॉन्व्हर्स आहे पी देन क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पी देन क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतं निगेशन पी देन निगेशन देन निगेशन क्यू. पुढं नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे बाय कंडिशनल स्टेटमेंटला त्याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ असतं. त्याच्यामध्ये काय इफ अँड ओनली इफ त्याची कंडिशन फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे एक मिनटं डिसजंक्शन
की बाय कंडिशनलमध्ये टी 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 आणि एफ 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 ही कंडिशन असते. आता कॉमन टेबल दिला आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा. नंतर हे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये काय ते स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असतं की तुम्हाला दोन किंवा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये हे जे काय सिम्बॉल आहेत अँड ऑर हे जे सिम्बॉल आहेत सगळे, ठीक आहे, हे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त वन ऑर मोर दॅन वन कनेक्टिव्ज, हे कनेक्टिव्ह सगळे या कनेक्टिव्हच्या साह्यानं ज्यावेळेस आपण हे सिम्पल स्टेटमेंट जॉईन करतो, काय आलं हे PQR द सिम्पल स्टेटमेंट्स, देन स्टेटमेंट फॉर्मड फ्रॉम दीज सिम्पल स्टेटमेंट्स अँड वन ऑर मोर कनेक्टिव्स, हे कनेक्टिव्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. लक्षात आलं का? स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं की एक किंवा एकपेक्षा जास्त कनेक्टिव्हनं ज्यावेळेस आपण हे सिम्पल स्टेटमेंट जॉईन करतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला, हे जे पॅटर्न असतात स्टेटमेंट पॅटर्न जे तयार झालेले असतात हे दोन, याला समजा आपण एक स्टेटमेंट पॅटर्न म्हणलं S1, दुसरा स्टेटमेंट पॅटर्न S2 आणि तिसरा असतात तर S3 डॉट डॉट डॉट, शक्यतो 2-3 असतात. आता हे S1 पॅटर्न आणि S2 पॅटर्न हे दोन पॅटर्न ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस त्याला म्हणायचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स, लॉजिकली इक्विव्हॅलंट. इथे लक्षात जे दे हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू, या दोन्हीच्या व्हॅल्यूज कशा येतात सेम ट्रूथ व्हॅल्यू येतील त्यावेळेस ते LHS इक्वल टू RHS म्हणायचं. याचा अर्थ लॉजिकल ते इक्विव्हॅलंट आहे. नंतर त्याच्यामध्ये टॉटॉलॉजी, त्याच्यामध्ये काय नंतरचा पार्ट आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. त्याच्यामध्ये टॉटॉलॉजीमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, हा ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ टेबलमध्ये लास्टचा कॉलम, इन द लास्ट कॉलम ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर टी, सगळे टी असतील, लास्ट कॉलममध्ये सगळे टी आले त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. कॉन्ट्रडिक्शनला काय म्हणायचं, शेवटच्या लास्ट कॉलममध्ये सगळे एफ आले त्याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. आणि कॉन्टिन्जन्सी कशाला म्हणायचं, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, म्हणजे सगळे टी पण नसतात सगळे एफ पण नसतात, मग त्याला काय म्हणजे काय असतं काही टी आणि काही एफ असतात त्याला म्हणायचं कॉन्टिन्जन्सी, त्याला काय म्हणता येईल कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे, हे झालं कॉन्टिन्जन्सी म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि नंतर आहे पुढचं क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफायरमध्ये काय देर आर 2 टाईप्स ऑफ क्वांटिफायर, दॅट इज युनिव्हर्सल क्वांटिफायर्स अँड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल म्हणजे लक्षात ठेवायचं फॉर ऑल, सर्व व्हॅल्यूसाठी हे सॅटिस्फाय असले पाहिजे. आणि देअर एक्झिस्ट म्हणलं की ह्या सिम्बॉल त्याचा देअर एक्झिस्ट म्हणले काय ॲटलिस्ट 1 व्हॅल्यूसाठी ते कंडिशन सॅटिस्फाय असली पाहिजे, एक लक्षात ठेवायचं. देअर एक्झिस्ट म्हणलं की सच दॅट लिहायचं, फॉर ऑल म्हणलं की कॉमा द्यायचं, फॉर ऑल म्हणलं की काय कॉमा द्यायचं. ठीक आहे. नंतर ड्युअल स्टेटमेंट, ड्युअलमध्ये थोडक्यात चेंज, त्याच्यामध्ये काय होतं अँडचं ऑर रिप्लेसिंग, रिप्लेस फक्त करायचं, अँडचं ऑरचं अँड, स्मॉल टीचं एफ, एफचं टी, स्मॉल टीचं सी आणि सीचं टी, हे चेंजेस याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. किंवा ऑलचं सम किंवा समचं ऑल. ठीक आहे. नंतर पुढं क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट झालं की पुढं ड्युअलिटी झालं. ड्युअलिटीमध्ये काय त्याचं हे लक्षात ठेवायचं, ड्युअल्स ऑफ निगेशन स्टेटमेंट इज नॉट चेंज, जे निगेशन जर असेल तर ते चेंज होत नाही, निगेशन साईन ड्युअल्समध्ये तसंच राहतं. बाकी सगळे सिम्बॉल तुमचे चेंज होतात, म्हणजे कनेक्टिव्ह जे असतात कुठलं अँड आणि ऑर, त्या अँडचं ऑर होतं, ऑरचं अँड होतं, पण निगेशन असेल तर त्याच्यामध्ये चेंज होत नाही, ॲज इट इज ते तसंच राहतं. म्हणून म्हटलं आहे ड्युअल्स ऑफ निगेशन स्टेटमेंट इज नॉट चेंज. ड्युअल्स ऑफ ए ड्युअल इज ए स्टेटमेंट इटसेल्फ. नंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता हे निगेशन कंपाऊंड स्टेटमेंट, आता कंपाऊंड स्टेटमेंट आपले किती आहे सगळे कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, निगेशन, बाय कंडिशनल, हे सगळे आपले काय कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. तर त्याचं निगेशन घ्यायचं आपलं. मग याचं काय ना पहिलं काय ना निगेशन ऑफ कंजंक्शन, इथे खाली दिलेलं आहे बघा तुम्हाला, निगेशन ऑफ काय दिलं आहे कंजंक्शन. याचा अर्थ हे कंजंक्शन कुठलं पी अँड क्यू, हे झालं कंजंक्शन, पण त्याचं निगेशन, याचा अर्थ निगेशन ऑफ पी देन पी अँड क्यू, म्हणजे काय होतं निगेशन पी ऑर निगेशन क्यू, म्हणजे अँडचं काय झालं ऑर झालं, बाकी फक्त मल्टिप्लाय केलं असं केलं, निगेशन पी अँडचं ऑर झालं आणि निगेशन क्यू. तसंच डिसजंक्शनचं काय बघा,
पी और क्यू हे डिसजंक्शन झालं. पी अँड क्यू काय झालं हे डिसजंक्शन. ठीक आहे, पी अँड क्यू डिसजंक्शन झालं. त्याचं निगेशन ऑफ पी और क्यू काय झालं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू और काय झालं अँड झालं. नंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघा आता काय पी देन क्यू हे झालं इम्प्लिकेशन. त्याचं निगेशन, याचा अर्थ निगेशन ऑफ पी देन क्यू इज इक्वल टू किंवा इज इक्वलंट निगेशन पी और क्यू म्हणजेच काय पी अँड निगेशन क्यू. कारण ह्या निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय झालं पी झालं आणि अँड ऑरचं काय झालं अँड झालं. म्हणजे पहिलं देनचं ऑर होतं आणि ऑरचं परत काय झालं अँड झालं. आणि निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय झालं पी आणि निगेशन क्यू. देनचं काय झालं हे निगेशन ऑफ पी देन क्यूचं काय झालं पी अँड निगेशन क्यू होतं. हे लक्षात ठेवायचं. नंतर निगेशन ऑफ निगेशन याचा अर्थ आता सांगितले निगेशन ऑफ निगेशन पी इज पी. निगेशन थोडक्यात आपण मायनस मायनस प्लस कसं करतो तसं मायनस मायनस प्लस तसं निगेशन ऑफ निगेशन इज काय होणार फक्त पी. निगेशन ऑफ बाय कंडिशनल असं तर पी इफ अँड ओनली क्यू त्याचं निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली क्यू. पहिले काय म्हणा आता निगेशन ऑफ पी देन क्यू और क्यू देन पी असाच अर्थ झाला. पी इफ अँड ओनलीचं मिनिंग काय होतं पी देन क्यू और क्यू देन पी. तसं आता हे पी देन क्यू म्हटल्यानंतर काय येतं निगेशन पी देन क्यूचं हे आलं पी अँड निगेशन क्यू. तसंच आहे पी अँड निगेशन क्यू और नंतर याचं काय होणार पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट नंतर त्याचं एव्हरी इंटरचेंज बाय सम और देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन अँड व्हाईस वर्सा. ठीक आहे, हे झालं ड्युएल्समधलं. नंतर आहे लॉज ऑफ डिफरंट कनेक्टिव्स. हे सगळे लॉज दिलेत तुम्हाला. हे सगळे काय हे लॉज आहेत. त्याच्यामध्ये इनडेम्पोडेंट लॉ किंवा आयडेम्पोडेंट लॉ, कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ, नंतर ॲब्सॉर्प्शन लॉ, डिमॉर्गन्स लॉ आणि इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. हे सगळे लॉज आहेत. हे लॉज व्यवस्थित बघा. आणि हे सगळं नंतर सर्किट्सचं ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विच सर्किट. ठीक आहे, हे सगळं पॅरलल आणि सिरीज. याच्यामध्ये सिरीज आणि पॅरलल महत्त्वाचे आहे. हे टाईप्स ऑफ स्विचेस काय असतात. देर आर टू बेसिक वेज. कुठले सिरीज आणि पॅरलल. टू स्विचेस ए अँड बी आर सेड टू बी. हे ए आणि बी काय झाले ते सिरीज आहेत. याला काय म्हणायचं सिरीजमध्ये जे काय सरळ रेषा असली त्याला म्हणायचं सिरीज. आणि हे असेल तर काय पॅरलल. ह्याला ही काय पॅरलल आहे. लक्षात हे सिरीज आणि हे झालं पॅरलल. ओके, सिरीज आणि पॅरलल हे लक्षात ठेवायचं. आता सिरीज असेल तर काय करायचं अँड कनेक्टिव्ह जोडायचं त्याला. समजा इथं ए आहे आणि बी आहे हे दोन सिरीजमध्ये आहेत. हे कसं काय कनेक्ट केले सिरीजमध्ये. याचा अर्थ ए अँड बी काय झालं हे ए अँड बी. आता हे पॅरलल आहे. हे काय हे फर्स्ट ए आणि त्याला पॅरलल बी. तर पॅरलल म्हणलं की ऑर म्हणायचं. पॅरलल म्हणजे काय ऑर. याचा अर्थ ए और बी. ए और बी. सिरीज म्हणलं की अँड आणि पॅरलल म्हणलं की ऑर. पॅरलल म्हणलं काय येणार ते ऑर. ठीक आहे, हे सर्किटचं लक्षात ठेवा. आता आपण काही क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन बघू. पहिला बघा, पहिला क्वेश्चन काय आलेले क्वेश्चन आपला एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत बघा. इफ पी काय दिलं आहे एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगल. इफ एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगुलर. क्यू काय दिलं आहे एव्हरी रोम्बस इज ए काइट. देन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी देन क्यू अँड क्यू इफ अँड ओनली इफ क्यू आर डॉट डॉट अँड डॉट डॉट रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलं तुम्हाला हे पी स्टेटमेंट दिले, क्यू स्टेटमेंट दिले आणि देन ट्रूथ व्हॅल्यू. याची ट्रूथ व्हॅल्यू काय विचारली कशाची पी देन क्यू आणि पी इफ अँड ओनली क्यूची काय विचारले ट्रूथ व्हॅल्यू विचारले आपलं.
ठीक आहे. मग आता काय करता येईल आपल्या इथं ट्रूथ व्हॅल्यूला काय टेबल आपलं माहीत पाहिजे, ट्रूथ टेबल आपलं माहीत पाहिजे. ह्याची कंडिशन काय आपले पी देन क्यूची कंडिशन काय असते, पी दिलं आहे क्यू दिले बरोबर आहे ना. आणि काय कंडिशन आहे आपला पी देन क्यू म्हटलं आहे, याचा अर्थ पी देन क्यू, पी देन क्यू म्हटल्यानंतर काय आलं देनची कंडिशन काय टी एफ एफ. म्हणजे पहिला पी टी असेल, दुसरा क्यू काय असेल एफ असेल. म्हणजे पी आणि देन क्यू, याचा अर्थ टी एफ असेल तर एफ. म्हणजे पहिलं काय येणार आता एफ येणार. म्हणजे एफ कुठं आहे, इथं एक एफ आहे, इथं एफ आहे. आता इथं टी आहे, पहिला इथं टी आहे, याचा अर्थ हे दोन ऑप्शन तर नाहीच, असं टेक्निक लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर दोन्हीकडे लक्ष द्यायचंच नाही बरोबर आहे. ह्याचं काय पहिल्यांदा एफ आहे का, नाहीच आहे, पहिल्यांदा टी आहे, त्यामुळे हे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. हे राहिले दोन ऑप्शन, इथं ए आणि सी. त्याच्यातला पहिला आता काय झाला पी देन क्यू, म्हणजे काय झालं टी एफ. ह्याची कंडिशन काय टी एफ असेल तर एफ, म्हणजे झाला एफ. आणि दुसरं पी इफ अँड ओनली एफ क्यू, त्याची कंडिशन काय टी 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 आणि एफ एफ एफ, टी 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 आणि एफ एफ एफ. आता इथं पी इफ अँड ओनली एफ क्यू म्हणते. ठीक आहे. आता काय कंडिशन आहे टी टी असेल तर टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तर टी, आहे की नाही. आता इथं बघा पहिले सांगितलं तुम्हाला, इथं काय कंडिशन बघा, इथं सॉल्व करून सांगेल तुम्हाला. स्टेटमेंट पी इज ट्रू, स्टेटमेंट क्यू इज फॉल्स. नंतर पी देन क्यू काय आलं टी, पी म्हणजे काय टी आणि क्यू म्हणजे काय एफ, याचा अर्थ टी देन एफ टी एफ एफ. आणि ह्याची कंडिशन काय पी इफ अँड ओनली इफ क्यू, म्हणजे काय आलं पी म्हणजे टी झालं, पी इज ट्रू आणि क्यू इज काय फॉल्स आहे, याचा अर्थ टी इफ अँड ओनली इफ एफ, याचा अर्थ टी एफ. ह्याची कंडिशन काय टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तर टी, नसेल तर अदरवाईज फॉल्स आहे. म्हणजे इथं टी एफ आहे, याचा अर्थ काय येणार फॉल्स. म्हणजे पहिलं काय आलं आपलं, पहिलं पण एफ आलं आणि दुसरं पण एफ आलं. म्हणजे ह्याचं पण काय पी देन क्यूचं पण एफ आणि पी इफ अँड ओनली इफचं पण काय आलं एफ. मग त्यामुळे काय आलं एफ अँड एफ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिला पर्याय त्यातला काय आला ए पर्याय आला. पहिला पर्याय काय आला तुमचा त्यातला ए पर्याय आहे का बघा. ठीक आहे. बघा पहिला तुमचा पर्याय इथं ए पर्याय, म्हणजे एफ एफ लागलं. याचा ट्रूथ व्हॅल्यूज किती आहे एफ आणि याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे एफ, त्यामुळे एफ 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 अँड एफ रिस्पेक्टिव्हली. येतं लक्षात. त्यामुळे आपल्याला हे खाली ऑप्शन दिले असतात, ते पटकन आपला डिलीट कशी करता येईल ते एक एक बघायचं. म्हणजे आपला ॲन्सर आपण काढत गेलो की तिथंच लगे आपलं समजतं, बाकी लास्टपर्यंत जायची आपल्याला गरज पण नसते. आता इथं हे दोन पर्याय आहेत, आपले विशेष संपलं, इकडे बघायची गरज नाही, इथंच फक्त आपलं टॅली करायचं आहे. ठीक आहे आलं लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट काय विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफाईड स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं केटल्यातलं क्वांटिफाईड स्टेटमेंट हे ट्रू आहे ते सांगायचं. आता काय बघा इथं द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. दुसरं काय देअर एक्झिस्ट ए रिअल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह. देअर एक्झिस्ट ए रिअल नंबर हुज स्क्वेअर इज पॉझिटिव्ह आणि एव्हरी रिअल नंबर इज ए रॅशनल. एव्हरी रिअल नंबर इज ए रॅशनल. काय याचं आन्सर येतं तर साधं आपल्या ह्याच्यामध्ये द करेक्ट क्वांटिफाईड स्टेटमेंट इज, द करेक्ट क्वांटिफाईड स्टेटमेंट इज कुठलं आहे द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. ए कोणतं आहे पहिला पर्याय बरोबर आहे का. पहिलं काय द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. स्क्वेअर नंबर कसा असतो प्रत्येक स्क्वेअर रिअल नंबरचा प्रत्येक स्क्वेअर कसा असतो पॉझिटिव्ह. बाकी काय निगेटिव्ह इथं नाहीच आहे, निगेटिव्ह सोडून द्यायचं आहे. आणि एव्हरी रिअल नंबर रॅशनल म्हणते, रॅशनल पण नसतो. ठीक आहे. याचा अर्थ पहिला पर्याय क्लिअर आहे. थर्ड बघा हे स्विच सर्किट दिलं आहे तुम्हाला. हे काय केलं आहे स्विच सर्किट. आता कसं दिलं आहे बघा, हे तुम्हाला S1 हे S1 आहे S2 आहे. ठीक आहे. इथे बघा हे S1 आहे हे S2 आहे. हे कसं दिलं आहे सिरीजमध्ये. हे कसं आहे सिरीजमध्ये. आणि खाली काय दिलं आहे हे पण सिरीजमध्ये. हे दोन कसं दिले तुम्हाला पॅरलमध्ये दिलेत. हे सिरीज आहे आणि हे पण सिरीज आहे आणि हे कसे आहेत पॅरलल आहेत. कसे आहेत ते पॅरलल आहेत. आता इथं काय येणार तुमचं समजा इथं काय म्हणलं त्याने आता हे सगळं सर्किट दिले सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट
इज इक्वॅलंट टू, सिम्बॉलिक फॉर्म्युला सांगायचा आहे स्विच सर्किटचा. काय म्हणते इज इक्वॅलंट टू. पहिलं आता काय येणार तुमचं इथं पी, हे तुम्हाला दिलं सगळं बरोबर आहे ना. याच्यापैकी कुठला सिम्बॉलिक फॉर्म तुमचा येतो तो सांगायचा. ठीक आहे, कुठला येतो, कुठला येईल सांगा तुम्हाला. हे पॅरललमध्ये, सॉरी हे सिरीजमध्ये, हे सिरीजमध्ये, हे पॅरलमध्ये. हे काय पॅरलल आहे बरोबर आहे. हे काय सगळं पॅरलमध्ये. म्हणजे काय येणार तुमचं आता इथं पॅरलल आणि सिरीजमध्ये म्हणल्यानंतर काय येतं, एक तर पहिलं पॅरलल आहे, दुसरं हे पॅरलमध्ये, दुसरं काय पॅरलमध्ये. आता मग पर्याय कुठला येतो बघा. आता पहिलं बघा, हिअर S1 इज रिप्रेझेंटेड बाय P, S2 इज रिप्रेझेंटेड बाय Q. म्हणजे S1ला आपण काय म्हटलं P आणि S2ला काय म्हटलं Q. गिवन सर्किट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, गिवन सर्किट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. पहिले काय झालं मग P अँड Q, कारण का सिरीज आहे, सिरीज म्हणलं काय इथं अँड, म्हणजे P अँड Q, कारण S1 आणि S2 आहे त्यामुळे P अँड Q. नंतर पॅरलल आहे त्यामुळे इथं ऑर म्हटलं. आणि परत काय P अँड Q, परत सिरीज आहे, सिरीज पॅरलल आणि सिरीज आहे बरोबर आहे. त्यामुळे P अँड Q ऑर P अँड Q आलं. इज इक्वॅलंट काय आलं. मग हे काय, याचं मिनिंग काय होतं, P इफ अँड ओनली Q, P इफ अँड ओनली Q. हे त्याचं काय झालं मिनिंग. म्हणजे पर्याय तुमचा कुठला झाला, सी पर्याय असेल. कुठला पर्याय त्याचा, सी पर्याय बघा आहे का. हा सी पर्याय, P इफ अँड ओनली Q. ठीक आहे, पुढं नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. द प्रोपोजिशन्स P देन निगेशन P, याला आपण देन म्हणतो. ठीक आहे, P देन निगेशन P अँड निगेशन P देन P इज ए. इज ए काय टॉटॉलॉजी का कॉन्ट्रडिक्शन, का टॉटॉलॉजी अँड कॉन्ट्रडिक्शन, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. याचा अर्थ काय, हे तुम्हाला काय दिले, हे स्टेटमेंट दिले. हे स्टेटमेंट कसं आहे सांगायचं. आता ही टॉटॉलॉजी आहे का, याची कंडिशन आपल्याला माहीत पाहिजे. सांगितलं तुम्हाला ह्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा, याच्यातून काय करायचा ट्रूथ टेबल तयार करायचा. आणि जर इन द लास्ट कॉलम, शेवटच्या कॉलममध्ये, ट्रूथ टेबलच्या शेवटच्या कॉलममध्ये जर ऑल ट्रूथ व्हॅल्यू जर टी आल्या, सगळे जर टी आले असतील तर दॅट इज टॉटॉलॉजी. शेवटच्या कॉलममध्ये, लास्टच्या कॉलममध्ये जर सगळे एफ असतील तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन, त्याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. आणि काही टी आणि काही एफ असतील तर कॉन्टिंजन्सी. याचा अर्थ नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, दॅट इज कॉन्टिंजन्सी. ठीक आहे, आता ह्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ टेबल तयार करतो येतो आपल्याला. ठीक आहे, आता ट्रूथ टेबल आपण तयार करून दाखवलं तुम्हाला. बघा ट्रूथ टेबल काय केलं आहे, हे P निगेशन P, P देन निगेशन P, निगेशन P देन P आणि P अँड निगेशन P अँड निगेशन P देन P. जसं तुम्हाला ते स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटनुसार हा काय झाला ट्रूथ टेबल तयार केला. एकच स्टेटमेंट आहे याच्यामध्ये, फक्त P. एकच स्टेटमेंट असेल तर त्याच्या रो किती असतात, 2. 2n म्हणजे 2:1 दॅट इज इक्वल टू 2. किती आल्या, 2च रो आल्या. एक टी आणि एफ, 2च पॉसिबिलिटी असतात त्याच्यामध्ये, एक टी आणि एफ. ठीक आहे, आता हे झालं P टी एफ. निगेशन P म्हणजे काय, उलट टीचं एफ, एफचं टी, एफ टी झालं. नंतर P देन निगेशन P, P देन निगेशन P. अगोदर हे, याचा अर्थ देनची कंडिशन काय, टी एफ. म्हणजे टी एफ आहे का, टी एफ एफ इथं आहे पहिलं जर टी एफ एफ, अदरवाईज टी, बाकीचं टी येणार. परत निगेशन P देन P, निगेशन P अगोदर नंतर हा P, अगोदर हे नंतर हे. त्याची कंडिशन आता काय, टी एफ एफ. आता इथं खाली टी आणि एफ आहे इथं, मग टी एफ एफ इथे येणार, बाकी अदरवाईज काय टी, अदरवाईज टी. नंतर पहिला हा टेबल आणि नंतर अँड हा टेबल आहे. फर्स्ट टेबल अँड सेकंड टेबल हे हा टेबल आणि नंतर हा टेबल. त्याच्यामध्ये काय अँड आहे, अँड म्हणले काय टी टी टी. अँडची कंडिशन काय टी टी टी. आता इथे टी टी कुठं आहे, इथं पहिले टी आहे का नाही, त्यामुळे इथं टी इथं आहे. टी टी इथं आहे का, नाहीच आहे, त्यामुळे टी टी इथं नाहीच आहे. त्यामुळे काय येणार, टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. हे दोन्ही काय येणार फॉल्स. तर दोन्ही फॉल्स आहे. याचा अर्थ हा ट्रूथ टेबल झाला तुमचा. हा काय झाला सगळा ट्रूथ टेबल. या ट्रूथ टेबलमध्ये लास्टचा कॉलम, हा कॉलम, लास्टचा कॉलम जर सगळे टी असतील तर टॉटॉलॉजी, सगळे एफ असतील तर कॉन्ट्रडिक्शन आणि
टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रडिक्शन पण नाही असं असेल तर काय कॉन्टिंजन्सी. याचा अर्थ नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, म्हणजे काही टी असतील काही एफ असतील, मिक्स टी आणि एफ असतील, त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. आता इथं काय आलं आपलं, सगळे एफ आलेत, सगळे काय आलेत, लास्टच्या कॉलममध्ये सगळे एफ आलेत. याचा अर्थ काय, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन. काय कॉन्ट्रडिक्शन. आता कुठला पर्याय त्याला कॉन्ट्रडिक्शन बघा, त्याला पर्याय कुठला आहे कॉन्ट्रडिक्शनला, बी पर्याय बघा. काय पर्याय आहे त्याला, बी पर्याय. ओके, लक्षात काय केलं ते, बी पर्याय. आता पुढं बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय, द इनवर्स ऑफ प्रपोजिशन्स, द इनवर्स ऑफ प्रपोजिशन्स पी अँड निगेशन क्यू इज पी अँड निगेशन क्यू देन आर इज. याचा अर्थ ह्याचं निगेशन घ्यायचं आपलं, इनवर्स ऑफ या प्रपोजिशन्सचं. लक्षात आलं, याचं काय घ्यायचं आहे, इनवर्स. आता बघायचं सोल्युशन काय ते, नंबर 5 सोल्युशन बघा. इनवर्स काय तर बघा, इनवर्स ऑफ पी देन क्यू इज काय, इनवर्सचं निगेशन पी देन निगेशन क्यू, बरोबर आहे. याचं इनवर्स काय आला, निगेशन पी देन निगेशन क्यू, इनवर्स. देअरफॉर इनवर्स ऑफ कशाला आपलं विचारलं आहे, हे फक्त इनवर्स आलं. हे काय आलं, इनवर्स कशाचं आलं, कंडिशनलचं, पी देन क्यूचं हे इनवर्स आलं. आता तोच रूल आपला इथं वापरायचा आहे. इनवर्स ऑफ हे काय सांगितलं आपला, ह्यात सांगितलं कुठलं, पी अँड निगेशन क्यू देन आर इज. मग आता इथंचं काय होणार ते आर, ह्याचं निगेशन, फक्त निगेशन लिहायचं आहे, ह्याला फक्त पाठीमध्ये निगेशन लिहायचं आहे. निगेशन हे आहे तसं लिहा, पी अँड निगेशन क्यू देन आर. आता काय होणार, आता ह्याच्यानुसार रूल वापरायचा आपला, जसं आपण इथं वापरलं पी देन क्यूचं इनवर्स, तसं आता इथं पण रूल आपला ते वापरायचं. म्हणजे काय होणार, आता पहिलं काय येणार, निगेशन पी आणि दुसरं निगेशन क्यू येणार. ठीक आहे, त्याचं काय दुसरं येणार, निगेशन क्यू. आता पहिलं काय येणार आपलं, हे निगेशन आहे, निगेशन पी आहे. आता हे थोडक्यात काय झालं, हे सगळं पी झालं आणि हे पुढचं क्यू झालं. ठीक आहे, मग आता काय झालं इथं, निगेशन पी अँड निगेशन क्यूचं काय झालं बघा, निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. ओके, देन निगेशन आर, म्हणजे आपण काय वापरलं इथं बघा, पण इथं रूल वापरला, निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे क्यू झालं. इथं निगेशन पी आणि निगेशन परत क्यू म्हणलं की काय होणार, फक्त ते क्यू होतं. ठीक आहे, त्यामुळे इथं काय आलं आपलं, ते हे निगेशन पी अँडचं ऑर झालं, ऑर नंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे फक्त क्यू झालं. ओके, आणि देन निगेशन आर आहे तसं. हा रूल आपण काय केला इथं यूज केला. ठीक आहे, हा रूल आपण इथं यूज केला. म्हणजे काय आलं इथं, पर्याय कुठला आला त्याला, बी आला. कुठला आला, बी आहे का बघा, बी पर्याय, बी पर्याय आला इथं, निगेशन पी और क्यू देन निगेशन आर. ठीक आहे, तर पुढे काय म्हणते बघा, हे 6 नंबरचं एक्झाम्पल. इफ एक्स अँड वाय हॅव डिफरंट ट्रूथ व्हॅल्यू देन एक्स अँड ब्रॅकेट एक्स और वाय इज इक्विवलंट टू. इथं काय म्हणते, एक्स आणि वायच्या डिफरंट ट्रूथ व्हॅल्यूज जर असतील तर याचं इक्विवलंट टू काय असेल, ठीक आहे, याच्या इक्विवलंट आपल्याला काय असेल ते काढायचं आहे. तर 6 नंबरचं एक्झाम्पल बघा, आपण काय करायचं, आपलं इथं हे सोडावं लागेल आपल्याला. काय रूल्स वापरावं लागेल आपलं, लॉज. पहिलं काय बघा, तर इथं लॉज काय आलं, एक्स अँड एक्स और वाय इज इक्विवलंट टू. याचे काय करायचं आपला, तर लॉज वापरायचे. मी काय केलं, एक्स अँड एक्स हे मध्ये ऑर एक्स अँड वाय हे काय वापरलं आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. काय वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर आता इथं परत एक्स, हे एक्स अँड एक्स काय आलं, एक्स और एक्स अँड वाय. इथं काय वापरलं आपण, ॲडएम्पोडेंट लॉ. काय वापरला, ॲडएम्पोडेंट लॉ वापरला. हे लॉज व्यवस्थित माहिती असायला लागतात. लक्षात का, हे लॉज जर व्यवस्थित आपल्याला माहीत असतील तर हे
आपला सुटेल. मागाशी लॉज सगळे सांगितलेत. हे सगळे लॉजचे नाव आहे सगळे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेम्पोटेंट लॉ, कॉन्ट्रडिक्शन लॉ, ठीक आहे, कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, हे सगळे लॉ जिथं आपलं हे करायचं आहे त्या ठिकाणी ते यूज करायचे. झालं. आयडेम्पोटेंट लॉ इथं आपण वापरला. एक काय आलं मग, एक्स अँड एक्स काय आलं, एक्स ऑर पुढचं ब्रॅकेट आहे तसं एक्स अँड वाय. पुढं आता बघा हे एक्स ऑर एक्स अँड वाय असं असतं. काय हे एक्स हे ऑर आणि एक्स अँड वाय मीन्स काय आलं, कॅपिटल एफ. याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन लॉ. इथे काय वापरला, कॉन्ट्रडिक्शन लॉ. आणि एक्स ऑर एफ असेल तर एक्स, ऑरला काय एक्स ऑर एफ असेल तर एक्स, हे झालं कॉन्ट्रडिक्शन लॉ. पर्याय आपला आहे बी. पर्याय कुठला असलं बघा, बीचा पर्याय आहे का, पर्याय इथं बी आहे आपला. ठीक आहे. आहे का बघा, 6 नंबरला पर्याय नंबर बी एक्स आला इथं. ठीक आहे, पर्याय नंबर बी. इथं परत एक्झाम्पल नंबर 7. ठीक आहे. आता हे जे आहे हे आपण काय करू, थोडंसं आपण आता नंतर ब्लॅकबोर्डवरती आपण बघू तास घेऊ. ठीक आहे. नाव स्टॉप हिअर.